नमस्कार. मी जिल्हा निवडणूक अधिकारी मी जिल्हा निवडणूक अधिकारी लोकसभेचा अजून त्याच्यामध्ये लातूर जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते. आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण बघितलं आहे की भारत निवडणूक यांची पत्रकार परिषद नुकतीच झालेली आहे आणि अधिसूचना सुद्धा जाहीर केलेली आहे. आजचा निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याची असलेली पूर्वतयारी यासंदर्भात आपल्याला अवगत करण्यात आलेला आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 22/10/24 आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 29/10/2024. नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 30/10/2024. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4/11/2024. प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक पोल डे 20/11/2024. मतमोजणीचा दिनांक 23/11/2024 आणि निवडणुकीचा प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 25/11/2024. या अनुषंगाने मी थोडक्यात आपल्याला लातूर जिल्ह्याचा प्रिपेअर्डनेस जो झालेला आहे, नुकताच लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर विधानसभेचा जो प्रिपेअर्डनेस झालाय त्या अनुषंगाने टोटल मतदान केंद्र जे आहेत आता आपले नवीन मतदान केंद्र, कारण की आपली ही SSR मध्ये निरंतर मतदान प्रक्रियेचा आपल्या अवलंब करत असतो. नवीन मतदार त्या ठिकाणी आपण इन्क्लूड करण्याची इन्क्लुझिव्ह प्रोसेस ही पूर्णतः चालू असते. तर आता आपले 2142 हे मतदान केंद्र आहे आणि वोटर्स 20,36,567 हे आपले आताचे वोटर्स आहेत. साधारणतः 18 ते 19 वयोगटातील मतदार हे 54,674 आहेत. 85 वर्षावरील मतदार हे 36,056 आहेत. दिव्यांग मतदार हे 18,639 आहेत. 6 हे या ठिकाणी टोटल एसीज आहेत, ज्यामध्ये लातूर रूरल, लातूर सिटी, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा यामधले सगळे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांचे ट्रेनिंग आणि त्यांच्या अनुषंगाने असलेल्या त्यांच्या टीमचे ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं आहे आणि निवडणुकीच्या पूर्ण टप्प्यासाठी ते प्रिपेअर्ड असून पूर्ण कॉन्फिडेंटली त्यांचं प्रिपेअर्डनेस तयार झालेलं आहे. मी आणि SP सरांनी स्वतः काही ठिकाणी आपली जी प्रिपेअर्डनेस आहे त्याच्या भेटी सुद्धा दिल्या आहेत आणि त्या ठिकाणची काउंटिंग प्लस स्ट्रॉंग रूम याची सुद्धा व्हिजिटची प्रक्रिया आमची पार पडत आहे. साधारणतः नंबर ऑफ SST या 26 असतील, FST 34 असतील, झोनल ऑफिसर 240 आम्ही या ठिकाणी नियुक्त करत आहोत. विधानसभेसाठी इनफ असे BU, CU आणि VVPAT आमचे या ठिकाणी झाले आहेत, त्याची FLC झाली आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी ही पूर्ण झालेली आहे. 1288 साधारणतः आमचे लोकेशन्स आहेत, ज्यामध्ये मी ऑलरेडी नमूद केलंय की 2142 हे पोलिंग स्टेशन आहेत. शहरी भागात 544 असून ग्रामीण भागात 1598 आहे. साधारणतः याच्यामधल्या नंबर ऑफ एसीज वेअर VTR इज लोअर, म्हणजे साधारणतः आपण जर मागच्या स्टेट ऍव्हरेजची विचार केला तर 802 हे पोलिंग स्टेशन जे स्टेट ऍव्हरेज पेक्षा कमी आहेत, त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी ही स्वीप ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे राबवणार आहोत आणि त्या अनुषंगाने अर्बन एपॅथी म्हणजे अर्बन ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे त्या ठिकाणी या अनुषंगाने मी सर्व लातूरकरांना आणि मतदारांना आवाहन करते की यावर्षी त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे यावं आणि मतदानाचा हा लोकशाहीतला सगळ्यात सर्वोच्च अधिकार हा त्यांनी बजवावा. यानंतर वेबकास्टिंग वगैरे या सगळ्या ज्या अनुषंगिक बाबी आहेत त्याची सुद्धा आमची पूर्ण प्रिपेअर्डनेस तयार झालेला आहे. क्रिटिकल पोलिंग स्टेशन 16 आम्ही प्रपोज केले आहेत जे निकषामध्ये आहेत. मॉडेल जे PS मागच्या वेळेस खूप चांगल्या रीतीने आम्ही दिव्यांग असेल, महिला असतील, इको फ्रेंडली पोलिंग स्टेशन असेल, शहर आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक एसी मध्ये 6 असे त्या ठिकाणी उभे केले होते. त्याच्या मागचा उद्देश हा जास्तीत जास्त मतदारांनी त्या ठिकाणी मतदानासाठी यावे आणि हे पोलिंग स्टेशन जसं आपण बघितलं असेल बांबूचं पोलिंग स्टेशन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयार केलं होतं आणि ज्यामध्ये 90% वोटिंग झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचे जे CEO आहेत, CEO ऑफिस त्यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर हे फ्लॅग केलं होतं आणि याचा एक नाविन्यपूर्ण आणि चांगला उपक्रमशील प्रयोग म्हणून त्याची नोंद घेतली आहे. याही वर्षी आम्ही चांगल्या काही अशा प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू.
पडदानशील पोलिंग स्टेशन 153 आहे. वेबकास्टिंग मध्ये 1071 पोलिंग स्टेशन आहेत. यामधनं आम्ही इथून सुद्धा ते वेबकास्टिंगचा चांगला उपयोग आणि त्या ठिकाणी गर्दी जिथं असेल ती प्रकर्षाने या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. मला याद्वारे आपल्याला सांगावंसं वाटेल की जे झोनल ऑफिसर आणि सेक्टर ऑफिसर आहे यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालं आहे आणि त्यांना सुद्धा त्या अनुषंगाने पूर्णतः प्रिपेअर्डनेस आणि ती तयारी आम्ही करून घेतलेली आहे. साधारणतः जिल्हा परिषद शाळाच आणि काही खासगी म्हणजे त्या अनुषंगाने आमचे पोलिंग स्टेशन आहे. सगळ्यात मोठी बाब जी AMF असतात असेल त्या सगळ्याच व्यवस्था या पूर्णतः 100% आम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर केलेल्या आहेत. लोकसभेच्या इलेक्शन नंतर जिथे जिथे पाऊस पडला किंवा अनुषंगिक बाबी होती पुन्हा आम्ही त्या ठिकाणी चेक करून AMF फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. यावर्षी आम्ही जिथे रांगा लागणार आहेत असे काही पोलिंग स्टेशन आम्ही आयडेंटिफाय केले आहेत आणि यावेळेस मतदारांना अधिक फ्री फेअर निर्भयपणे आणि चांगल्या कमी वेळात त्या ठिकाणी इलेक्शन कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि क्यू मेथड जी आहे ती सुद्धा त्या अनुषंगाने तिथे आमच्या अंगणवाडी सेविका आणि BLO आहेत यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत ज्या बॉर्डरवरचे जे चेकपोस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा SP साहेब सांगणारच आहेत. कारण माझ्यासोबत या प्रेस कॉन्फरन्सला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौम्या मुंडे आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आचारसंहिता प्रमुख सुद्धा आहेत अनमोल सागरजी आणि आमचे निवासी उपजिल्हाधिकारी नेटके हे सुद्धा उपस्थित आहेत. या अनुषंगाने त्यांचाही प्रिपेअर्डनेस या ठिकाणी आपल्याला अवगत करणार आहेत. मॅन पॉवर जी रिक्वायर्ड आहे प्रिसाइडिंग असतील पोलिंग ऑफिसर्स असतील यांची सुद्धा प्रशिक्षण आणि पूर्णतः तयारी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण केलेली आहे. आणि याच्या भविष्यामध्ये सुद्धा जे अनुषंगिक EVMचे ट्रेनिंग असेल DOCUचे असेल किंवा त्या ठिकाणी छोट्या मायक्रो लेव्हलवरचे जे ट्रेनिंग असेल ते आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. शस्त्राच्या बाबतीत डिपॉझिटची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे आणि नोटिफिकेशनद्वारे आचारसंहितेची प्रक्रिया आता आपली सुरू झालेली आहे. आम्ही पूर्णतः सज्ज आहोत. पूर्ण आमचा प्रिपेअर्डनेस तयार झालेला आहे आणि आमची पूर्ण टीम पूर्ण पोलिंग स्टेशन पासून कायदा सुव्यवस्था त्याचप्रमाणे आचारसंहिता कक्ष विविध जे कक्ष आहेत त्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण टीम आमची पूर्णतः प्रिपेअर्ड आहे. या अनुषंगाने मी SP साहेबांना सुद्धा या ठिकाणी रिक्वेस्ट करेल की कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपले जे मेजर्स असतील त्या या ठिकाणी प्रेसला अवगत करावे. धन्यवाद मॅडम. आता जे जसं मॅडम सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारे निष्पक्षपणे इलेक्शन व्हावं आणि लिकरचा किंवा कॅशचा किंवा इतर फ्रीबीजचा कोणत्याही प्रकारे वापर होऊ नये यासाठी SST पॉईंट्स आपल्याकडे 26 तैनात असणार आहेत. FST पॉईंट असणार आहेत. त्याचबरोबर इंटर स्टेट बॉर्डर पॉईंट्स आपल्याकडे 6 आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. यापैकी इथे पोलीस कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी हे एकत्रित कारवाई करणार आहेत. हे जे इंटरस्टेट पॉईंट्स असणार आहेत तिथे CCTVचाही वापर आपण करणार आहोत. 24 तास ते CCTV असणार आहे आणि हे जे पॉईंट्स आहेत ते 24 तास काम करणार आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारे इन्फॉर्मेशन भेटल्यास त्यामध्ये आपल्याला ताबडतोब कारवाई करता येईल. बॅक ट्रॅकिंग ऑफ कॉन्ट्राबँडवर मोठ्या प्रमाणात भर इलेक्शन कमिशनचा आहे. एखादी ज्यावेळेस कॉन्ट्राबँड फॉर एक्झाम्पल लिकर किंवा कॅश किंवा इतर ड्रग्स अशा ज्यावेळेस गोष्टी भेटतात तर त्याचं बॅक ट्रॅकिंग करून त्याचा सोर्स पर्यंत जावं ही भूमिका इलेक्शन कमिशनची आहे. त्याचप्रमाणे आपण लोकसभा इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्याचा इफेक्ट आपल्याला तुलना ज्यावेळेस करतो 19 आणि 24ची सीझन मध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सीझन मध्ये वाढ आपल्याला दिसून येते. 2019च्या लोकसभा इलेक्शन मध्ये 5.8 लाख टोटल आपण सीज केलं होतं वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्ट्राबँड. त्यामध्ये लिकर असेल कॅश असेल किंवा फ्रीबी असेल. तीच आपण 2024ची ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस 3.5 करोडचा आपण टोटल मुद्देमाल सीज केलेला आहे. अशाच प्रकारे लोकसभा इलेक्शनमध्ये ज्याच्या प्रकारे कारवाई झाली विधानसभेमध्येही मोठ्या प्रमाणात सीजर्स होतील याच्याबाबत आम्ही काय करणार आहोत. कोणत्याही प्रकारे गुन्हेगार या इलेक्शन प्रक्रियेमध्ये विघ्न घालू नये यासाठी विविध सेक्शन्स अन्वये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आम्ही करत आहोत. कलेक्टर मॅडमची आणि व्हेरियस SDMची आमची चर्चा झालेली आहे. ज्यामध्ये कठोर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात ज्याच्यामध्ये MPD असेल किंवा एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स असतील
त्याच्यावर कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे. प्रतिबंधक कारवायांमध्ये 5334 विविध गुन्हेगारांवर आपण प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. आपल्याकडे टोटल 623 नॉन वेलेबल वॉरंट हे सध्या पेंडिंग आहेत. हे 100% इलेक्शनच्या कालावधीमध्ये तामील करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व एनपीडब्ल्यू तामील होणार आहे. त्याचबरोबर विविध वॉन्टेड आणि ऍब्स्कॉन्डर्स याची यादी आम्ही बनवलेली आहे. जे आपले नेबरिंग जिल्हे आहेत, बिदर असेल किंवा कलबुर्गी असेल किंवा हैदराबाद असेल, जिथे मोठ्या प्रमाणात आरोपी पळून जातात, अशा जिल्ह्यांची आणि त्यामधील आरोपींची आपण यादी त्या जिल्ह्यांच्या डिपार्टमेंट हेड सोबत शेअर केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने या आरोपींचा शोध घेऊन हे आरोपी कोणत्याही प्रकारे इलेक्शनमध्ये विघ्न घालणार नाही याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. शस्त्र परवाना आपल्याकडे 891 टोटल शस्त्र आहेत आणि इलेक्शनमध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये आपण मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केले होते. फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी जर का एखाद्याला परवाना भेटलेला असेल ते त्यांनाच फक्त आपण एक्झेम्पशन दिलं होतं. फॉर एक्झाम्पल बँक चे एम्प्लॉईज असतील किंवा कॅश ट्रान्सपोर्ट करणारे काही व्हेकल्स असतात त्यांनाच फक्त आपण मुभा दिली होती. इतर सर्व शस्त्र जप्त करण्यात येतील जेणेकरून कोणत्याही प्रकारे शस्त्राचा वापर या इलेक्शनच्या दरम्यान होणार नाही. आचारसंहितेच्या दरम्यान लोकसभेमध्ये 2024 आणि विधानसभा 2019 यामध्ये विविध गुन्हे जे घडले होते त्या सर्व गुन्ह्याचा तपास कंप्लीट केलेला आहे आणि सर्व गुन्हे चार्जशीट केलेले आहेत. 2024 मध्ये लोकसभेमध्ये जे गुन्हे घडले होते 13 गुन्हे इलेक्शनच्या अनुषंगाने घडले होते. त्या सर्वांचा तपास कंप्लीट करून आपण चार्जशीट पाठवलेली आहे. अशा आरोपींवर आपण विविध कलमांमुळे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्यात आलेली आहे. आपल्याला बिदर जिल्ह्याची बॉर्डर लागते आणि इंटरस्टेट कोऑपरेशन हे फार महत्वाची गोष्ट आहे. याच अनुषंगाने विविध स्तरावर आपण इंटरस्टेट मीटिंग्स, बॉर्डर मीटिंग्स हे प्लॅन केलेले आहे. राईट फ्रॉम डिव्हिजन लेवल टू डिस्ट्रिक्ट लेवल टू सब डिव्हिजन टू लोकल SHO लेवल पर्यंत आपण बॉर्डर मीटिंग घेणार आहोत आणि लवकरच पुढच्या काही दिवसातच या बॉर्डर मीटिंग्स आपण कंप्लीट करणार आहोत जेणेकरून एक दुसऱ्याची ओळख होईल आणि कोऑपरेशनने आपण काम करू शकू. या बॉर्डर मीटिंगमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जे त्यांच्याकडचे आरोपी आपल्याकडे फरार असतील, आपल्याकडचे आरोपी त्यांच्याकडे काही फरार असतील, त्याचबरोबर काही बॉर्डर पॉइंट्स असतील जिथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीचं चालू असेल किंवा एखाद्या वेळेस डंप तिथे ते करू शकतील. अशा जागी जॉईंट रेड्स करता येतील आणि एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ इंटेलिजन्स याच्यामध्ये करता येईल. यासाठी इंटरस्टेट बॉर्डर मीटिंग्स आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज पडते. यासाठी या इलेक्शनच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे लीव्ह किंवा रजा आपण देणार नाहीये. जे पोलीस अधिकारी लातूर पोलीस डिस्ट्रिक्टमध्ये 138 पोलीस ऑफिसर्स, 1877 पोलीस अंमलदार आणि 1000 होमगार्ड्स ची टोटल आपल्याकडे संख्या आहे. या सर्वांचा वापर यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेरून फोर्स आपल्याकडे येणार आहे. 8 कंपनीज आपल्याकडे येणार आहेत. यामध्ये केंद्रीय बलाच्या काही कंपनीज आहेत आणि काही राज्य बलाच्या कंपनीज आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणात आम्ही वापर इथे करणार आहोत. जसं आपण बघण्यात आलेलं आहे, लोकसभेमध्ये 5 फेजमध्ये आपल्याकडे इलेक्शन झालं. त्यामुळं जो मॅनपॉवर चा जो यूज आहे तो इझिली आपल्याकडे झाला, कारण बाहेरच्या जिल्ह्यातून फोर्स आपल्याकडे येऊ शकत होता. आपला फोर्स त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळं जो मॅनपॉवरची कमतरता आम्हाला कधी एवढी भासली नाही. जेवढी आम्ही मागितली तेवढी भेटलेली आहे. पण यावेळेस सर्वांना माहिती आहे की सिंगल फेजमध्ये इलेक्शन होत आहे. त्यामुळे मॅनपॉवरचा तुटवडा आम्हाला जाणवणार आहे. त्यासाठी कोणताही अंमलदार, कोणताही ऑफिसर इलेक्शन प्रक्रियेमधून वंचित राहणार नाही. सर्वजण पार्टिसिपेट करतील यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर एक खिडकी योजना आपण राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये SDM ऑफिसमध्ये विविध डिपार्टमेंटचे ते लोक, आपले अधिकारी असतील, अंमलदार कर्मचारी असतील, जे एखाद्या सभेसाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी ज्यावेळेस त्यांना परवानगी घ्यायची असेल तर एकाच छताखाली त्यांना सर्व टाईपच्या परवानग्या भेटतील. सोशल मीडिया मॉनिटरिंग हा फार महत्वाचा भाग आहे. मागच्या वर्षी 2024च्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आपल्याकडे जे MCCच्या उल्लंघनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते फेक न्यूजचे गुन्हे दाखल आहेत आणि हे सुमोटो आपण दाखल केलेले आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या अनुषंगाने
जी आपली टीम आहे ती रेग्युलरली सोशल मीडिया चालत असते आणि कोणत्या प्रकारे फेक न्यूज किंवा हेट स्पीच याचा ज्यावेळेस वापर होतो सोशल मीडियावर त्याची ताबडतोब दखल घेतली जाते आणि सुमोटो ऍक्शन त्यामध्ये घेतली जाते. त्याच्यावर आपण प्रभावी कारवाई करणार आहोत आणि ही मंशा इलेक्शन कमिशनची आहे. लास्ट 48 आवर्स हे फार महत्वाचे असतात. शेवटचे 48 तासाचा वेगळा ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे. कुठे कुठे रूट पार्ट घ्यायचा आहे, कुठे एरिया डॉमिनेशन एक्सरसाइज करायचे आहे. आपल्या या पूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट असणारच आहे, पण शेवटच्या 48 आवर्स मध्ये बॉर्डर सीलिंग पॉईंट्स आपण बनवणार आहोत, जेणेकरून जे छोटे मोठे रस्ते आहेत जे आपल्याला ब्लॉक करण्याची गरज आहे शेवटच्या 48 आवर्स मध्ये हे वेगळे पॉईंट्स आपण आयडेंटिफाई आपण केलेले आहेत आणि ते कम्प्लिटली लास्ट 48 आवर्स मध्ये सील करण्यात येणार आहे. आणि ज्या प्रकारे मागच्या वेळेस ही पूर्ण पब्लिकने आणि इम्पॉर्टंटली मीडियाने त्यांचे जे आम्हाला इनपुट आलेले आहेत त्याचा भरपूर आम्हाला फायदा झाला आणि नक्कीच यावेळेसही त्या लेवलचे सहकार्य आम्हाला असणार आहे आणि नक्कीच निर्विघ्नपणे हा इलेक्शन प्रक्रिया आपली पार पडणार आहे. धन्यवाद. या पत्रकार परिषदेत महानगरपालिका आयुक्त हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता जसं एस पी सरांनी सांगितलं की टोटल आमचा 21,491 मॅनपॉवर हा या निवडणुकीच्या यामध्ये आम्ही वापरणार आहोत, ज्यामध्ये 17,706 हा प्रिसाइडिंग पोलिंग P1 P2 प्लस पोलिंग स्टेशन्सला आणि सेक्टर ऑफिसर्स वगैरे यामध्ये इन्क्लूड असतील आणि एक थोडंफार 3,785 प्लस याच्यामधले पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असतील. त्याच प्रकारे जसं सोशल मीडियाचा पण या ठिकाणी उल्लेख केला. सोशल मीडिया नरेटिव्ह वरनं मला सांगता येईल की यावेळेस सोशल मीडिया जे आहे त्याच्यावर आमची करडी नजर असणार आहे. एक वेगळा सेल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या बाबी गरजेच्या आहेत त्याच्यावर कडक कठोर ऍक्शन्स त्या ठिकाणी वेळोवेळी घेण्यात येतील. त्याच प्रकारे म्हणजे 4 गोष्टी निवडणुकीच्या या सगळ्या टप्प्यामध्ये आहेत. मनी प्रीवे, त्याच्यानंतर ड्रग्ज, त्याच्यानंतर साधारणतः लिकर, या 4ही गोष्टी ज्या नेहमीच आपल्याला करडी नजर ठेवावी लागते. म्हणजे चेकपोस्ट असतील, मीडिया, सोशल मीडिया असेल किंवा आमच्या काही त्या ठिकाणी असलेले काही सोर्सेसद्वारे इन्फॉर्मेशन असेल, आम्ही त्याच्यावर कडक उपाययोजना करू. मागच्या वेळेस सुद्धा प्रेसने खूप चांगल्या रीतीने वेळोवेळी सगळ्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला सहकार्य केलेलंच आहे आणि याही अनुषंगाने जसं आम्ही मागच्या पूर्ण जून पासून ही सगळी प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली आहे, पॉलिटिकल पार्टीजच्या सोबत सुद्धा संवाद आणि वेळोवेळी निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जी माहिती आवश्यक आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा ज्या मिटिंग्स आहेत त्या सुद्धा भविष्यामध्ये आता वेळोवेळी आम्ही घेणार आहोत. आचारसंहितेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सीओ हे त्या ठिकाणी कामकाज बघतील आणि मला वाटतं की या प्रकारे आमचा पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे. सगळ्या सेल्स ऍक्टिव्ह आहेत आणि ही पण निवडणूक निर्भय, निरपेक्ष आणि शांततापूर्ण लातूरला साजेशी अशीच कॉन्फिडेंटली आम्ही घेण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत आणि आपण सुद्धा त्यामध्ये सहकार्य करावं असं मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अपील करते. आणि यासोबतच लातूरकरांना पुनश्च एकदा लोकशाहीतल्या या मोठ्या सणामध्ये, उत्सवामध्ये मतदानाचा 100% अधिकार आपण बजवावा हे याद्वारे अपील